चला बनवूयात भगर शेंगदाण्याच्या चटणीसोबत. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि या शेंगदाण्यामध्ये लसूण आणि मिरची ॲड करून वाटून घ्यायचे मिक्सरमधनं. तेल ॲड करा भांड्यामध्ये आणि त्यामध्ये हे वाटण मिक्स करून शिजवून घ्या. ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार किती पाणी ठेवायचे ते पहा. तुमची चटणी तयार झालेली आहे. आता एका पातेल्यामध्ये तेल घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये भगर टाकून तिला छान पांढरीशर होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. त्याने ती सुटसुटीत होते. गरजेनुसार पाणी ॲड करा आणि ह्याला झाकून शिजवून घ्या. आपली भगर तयार झालेली आहे. पहा किती व्यवस्थित आणि सुटसुटीत भगर दिसत आहे. एक एक दाणा वेगळा झालेला आहे. आता ह्याला एका प्लेटमध्ये असेंबल करूयात. आपला नाश्ता तयार आहे.